पंचकर्म हॉस्पिटलच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत जलौकावचरणाची केस। जलौकावचरण आयुर्वेदिक पंचकर्मातील एक महत्त्वाच्या पंचकर्माचा म्हणजेच रक्तमोक्षण या प्रकाराचा एक प्रकार किंवा उपचार पद्धत। फक्त त्वचारोगांमध्येच रक्तमोक्षण करतात असे नाही, तर रक्त साकळणे किंवा मुक्कामार, सेल्युलायटिस अशा अनेक प्रकारांमध्ये त्याचा उपयोग करता येतो। पुढील केसमध्ये आपण पाहणार आहोत की एक रोड ॲक्सिडेंटल मध्ये झालेल्या इंजुरीमध्ये दुखापतीनंतर बरेच दिवस पायावरची सूज आणि डिस्कलरेशन राहिले होते, ते जात नव्हते लवकर, तर तिथला भाग काळपट पडला होता। म्हणून त्याच्यावर आपण जळवा किंवा जलौका लावल्या तेव्हा ती सूज हळूहळू कमी होऊन त्याचं डिस्कलरेशन पण कमी होत गेले। तर बघूया ह्या पेशंटचे अनुभव। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आयुर्वेदातील जलौका उपचार पद्धतीबद्दल माझा अनुभव शेअर करणार आहे। साधारण जुलै महिन्यात माझ्या पायाला लागलेलं होतं ॲक्सिडेंटमुळे आणि पाय बऱ्यापैकी सुजत होता, टाके पडले होते आणि बरेच दिवस पायाला सूज होती। म्हणून मी जलौका उपचार पद्धतीने थोड्याशा जळवांचा प्रयोग केला माझ्या पायावरती आणि साधारण ऑक्टोबरच्या 25 तारखेला मी माझ्या पायावरती जिथं सुजलेला भाग होता तिथे आयुर्वेदातल्या जलौका पद्धतीनुसार डॉक्टरांकडून सुखाई आयुर्वेदमध्ये जलौका लावून घेतल्या पायाला। जलौकांमुळे बऱ्यापैकी पायाची सूज उतरली आणि त्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट मला 2-3 महिन्यात कळत नव्हता, तो पुढच्या 8 दिवसात मला बऱ्यापैकी सूज उतरल्याचं जाणवलं। त्याचे मी फोटो पण इथं शेअर करत। धन्यवाद।